यावेळेला मुलाखती नको, कारण मुलाखत घ्यायची झाली तर मंगळावरची परग्रहसृष्टी वगैरे अशा विषयावरच घ्यावी लागेल, कारण बाकी सगळे विषय बोलून झालेले आहेतच. त्याच्यामुळे म्हटलं एक भाषण हाच मुख्य गाभा ठेवूया. आणि आत्ता नुकतेच ते पण निवडणुका ताजेतवाने झालेले आहेत आणि निवडणुका जिंकण्यातनं मी असं म्हणणार होतो, पण आता निवडणुका जिंकण्यातनं नाविन्य संपलेलं असेल असं मला वाटतं. कारण भाजप आहे म्हटलं की निवडणुका जिंकायची दुसऱ्याला कोणाला संधीच फारशी नसते, त्याच्यामुळे त्या नाविन्याचा उल्लेख करायचं कारण नाही. आणि पुढचा कालखंड तर असा निवडणुकांचा आहे. काही राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, आसाम आहे, त्याच्यामुळे तिथेही प्रचाराला वगैरे जाणं होईलच. आणि महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेत पण निवडणूक आहे आणि अमेरिकेतली निवडणूक आणि ट्रम्प यांचं जे काही वागणं आहे ते सगळं. त्यामुळे मला असं वाटतं की मला एक सूचनाच खरं म्हणजे करायला आवडेल. ट्रम्प यांची डोकेदुखी, आपला आत्ता करार झाला आहे असं म्हटलं तर काल बांगलादेशबरोबर करार झाला आणि आपल्यापेक्षा जास्त सवलती बांगलादेशला दिल्या. त्यामुळे या निवडणुकीच्या हंगामामध्ये मला असं वाटतं की भाजपने अमेरिकेमधली पण निवडणूक लढवावी, तरच ट्रम्प यांना हरवता येईल. कारण तर ट्रम्प यांना आवरण्याचा एकमेव हक्काचा मार्ग आहे मला वाटतं की तो असायला हवा. त्यामुळे या सगळ्या वातावरणामध्ये त्यांनी वेळ काढला, त्यांचे मनपूर्वक आभार. सर्वप्रथम मी लोकसत्ताला या 78व्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि जसं गिरीशजींनी सांगितलं की जागा बदलली पण प्रमुख पाहुणे तेच आहेत, तर अलीकडच्या काळामध्ये काही कार्यक्रमांमध्ये मी पुन्हा येईन हे मला सांगावंच लागत नाही, न सांगता देखील मला बोलवलं जातं आणि मी त्या कार्यक्रमांना येतोच. त्यामुळे अशाच प्रकारचा एक कार्यक्रम म्हणजे हा लोकसत्ताचा कार्यक्रम आहे. आणि निश्चितपणे लोकसत्ताने गेल्या 78 वर्षामध्ये माध्यमांच्या क्षेत्रात एक आपली वेगळी ओळख ही निर्माण केली आहे. मग अशी गिरीशजी असं म्हणत होते की आता अमेरिकेतही भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढवली पाहिजे, पण त्याच्या आधी आपण एक प्रयत्न करू शकतो की अमेरिकेमध्ये एक 3-4 अग्रलेख जर गिरीशजींनी लिहिले तर कदाचित ट्रम्प यांच्यावर काही परिणाम होतो का, असा पहिला प्रयोग करू. तो प्रयोग जर अयशस्वी ठरला तर मग आम्ही आपलं एखादी शाखा वगैरे तिकडे उघडायचा प्रयत्न करू.